मित्रमंडळी नमस्कार. सकाळचे 6:23 झालेले आहे आणि असा आभाळ भरलेला आपल्याला बघायला मिळते. तर अशा पद्धतीनं पूर्णपणे भरलेलं बघायला मिळेल आणि रिमझिम पावसाला सकाळ सकाळी सुरुवात झालेली आहे. हा पाऊस मोठा पडावा हीच अपेक्षा आहे. तर आपण ह्या 10-12 दिवसात काय काय परिस्थिती बघायला मिळते हे सगळं आपण या ठिकाणी बघूया. मित्रमंडळी, मी नवीन घराच्या वरून हा व्हिडिओ करतोय आणि सकाळची वेळ आहे, 7 वाजत आलेले आहेत आणि सकाळी दिसणारं हे जे आभाळ आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. तर आभाळ जे आहे ते बऱ्यापैकी भरलेलं आहे. थोड्या वेळापूर्वी रिमझिम सुरुवात झाली होती, परंतु मोठा पाऊस अपेक्षित आहे आणि वाऱ्याचा वेग आहे तो साधारणपणे ताशी 26 किलोमीटर एवढा आहे. आणि आपल्याला ह्या नारळाच्या झाडांच्या पानावरून समजेल की वाऱ्याचा वेग किती आहे, कसा आहे हे दिसेल. आणि हे जे वारे आहे किंवा हे जे वारं आहे ते नैऋत्येकडून ईशान्येकडे जाणारं वारं आहे. म्हणजेच या वाऱ्यानं आपल्याला पाऊस येणार आहे. मित्रमंडळी, दुपारचे वाजलेले आहेत 2:30 आणि इकडून हवाई सुटलेली दिसते. वाऱ्याचा वेगही भरपूर आहे आणि पावसाची रिमझिम सुरुवात झालेली आहे. थोडासा पाऊस पडायला लागलेला आहे. तर समोरच्या बाजूला हा पावसाळ्यातला किंवा मान्सूनचा पहिला पाऊस असं म्हणता येईल आणि त्याची सुरुवात बघूनसुद्धा मनाला आनंद होतो आहे आणि मातीचा सुगंध पण इथं आलेला आपल्याला जाणवतो आहे. तर असा हा पावसाळ्यातला किंवा मान्सूनचा पहिला पाऊस, त्याचा आनंद लुटताना आम्ही आहोत कागस्ट या ठिकाणी, की ज्या ठिकाणी माझं गार्डनचं मेंटेनन्सचं काम चालू आहे आणि रस्ता ओला होईल. जास्त पाऊस पडला तर अजून दाखवणारच आहे मी. मित्रमंडळी नमस्कार. आज दिनांक आहे 27 जून 2026 आणि 2 दिवसापूर्वी ही मंगळवेढा येथे आमच्या नर्सरीमध्ये पाऊस पडलेला होता. आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये पाऊस पडलेला होता आणि त्याशिवाय आजही 9:15 पावसाला सुरुवात झालेली आहे आणि अतिशय चांगला पाऊस पडत आहे. असा जरी पडत गेला तरी जमिनीमधली ओल वाढेल आणि पिकांची म्हणजेच खरीप पिकांची पेरणी करता येईल. तर असं हे 3-4 दिवसापासून पावसाला सुरुवात झालेली आहे आणि थोड्याफार प्रमाणात पाऊस पडतो आहे. तर तो पाऊस पडत असतानाचं छायाचित्रीकरण मी करतो आहे, कारण पाऊस पडण्यासारखा शेतकऱ्यांच्यासाठी किंवा सगळ्यासाठीच कोणताही आनंद असू शकत नाही. आणि त्या पावसाचं जे चित्रीकरण आहे, पावसाचे थेंब कसे पडत आहेत हेही आपण या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर अशा पद्धतीनं इकडे पावसाला सुरुवात झालेली आहे आणि असाच पाऊस सगळीकडे पडत राहिला तर सगळ्यांचं, शेतकऱ्यांचं कल्याण होईल. आणि अजूनही येत्या 15 दिवसात हे वातावरण असंच राहील असा हवामान खात्याचा किंवा आपल्या मोबाईलवरती जे ॲप आहे तर त्या ॲपमधून ही माहिती मिळते. आणि उद्या निश्चितच यापेक्षा मोठा पाऊस पडणार आहे, कारण आजची टक्केवारी ही पावसाची कमी आहे, पण उद्याची टक्केवारी ही इंटरनेटवरून जे वेदर ॲप आहे त्यामधून जास्त दाखवते. आणि असा पाऊस पडत राहिला तर निश्चितच खरीप पिकांची पेरणी जरा उशिरा का होईना पण चांगली करता येईल. आणि त्याचबरोबर रब्बीसाठी ही हा पाऊस ओलीला ओल भिडल्यानंतर समाधानकारक असेल. तर हा पाऊस असाच पडत राहावा हीच परमेश्वराकडे आणि निसर्गाकडे मागणी आहे. तर या पावसाचं जे आपण आनंददायी वातावरणात स्वागत करू, असं हे सगळ्यासाठीच सगळ्यात मोठं जे जमिनीला मिळणारं दान आहे. तर हे दान असंच मोठ्या प्रमाणात किंवा चांगलं मिळत राहो
एवढीच निसर्गाकडे, ईश्वराकडे प्रार्थना. मित्रमंडळी सुप्रभात. ही आहे आमची खिलार गाय आणि हिचं नाव आहे डाळिंबा. तर सकाळ सकाळी गाईचं दर्शन करून मी जात असतो मॉर्निंग वॉकला किंवा फिरायला. मंडळी, या ठिकाणी पक्ष्यांचा आवाज येतोय आणि सकाळ सकाळी पक्षी आपल्याला फिरताना दिसत आहेत. काल रात्री पाऊस पडला आहे आणि त्यामुळं या ठिकाणी आपल्याला या नर्सरीतील रोपांच्यावरती तेज दिसतंय आणि त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी आभाळ जे आहे ते रिकामं झालेलं आहे. परंतु याचबरोबर काही ठिकाणी आभाळ जे आहे ते दमदार आहे, भरलेलं आहे. आणि आज तारीख आहे 28 जून 2026. आणि ही आपली 5 वर्षापूर्वीची झोपडी आत्ता जवळजवळ तिचे खालचे पूल सगळेच कुजलेले आहेत आणि ती पडायला झालेली आहे. तर तिला वाचवायचं कसं याचा माझा प्रयत्न चाललेला आहे. खालच्या बाजूनं बांधकाम करून सपोर्ट द्यावा असं वाटतंय. आणि हे आहे आपलं या ठिकाणी असलेलं नवीन बांधकाम. तर या ठिकाणी आपल्याला ढग आणि पक्षी जाताना दिसतील. मित्रमंडळी, आज तारीख आहे 28 जून 2026 आणि आभाळ जे आहे ते आपल्याला एवढं मोठ्या प्रमाणात आलेलं आभाळ जे आहे ते बघायला मिळेल. तर आज पावसाची टक्केवारी जे वेदर ॲप आहे त्यावरती दाखवतं आहे तर ती आहे 87%. आणि हे ढग निघायला सुरुवात झालेलं आहे आणि आज ऊन चांगलं पडलेलं आहे. ऊन तावतंय, सूर्य आपल्याला या ठिकाणी दिसेल. तर असं आभाळ आलेलं आहे पूर्णपणे. आणि आपलं प्लॅस्टरचंही काम चालू आहे. शेवटचं अगदी थोडंसं राहिलेलं जे आहे ते काम चालू आहे. आणि त्याचबरोबर आतल्या बाजूला प्लंबिंगचं काम चालू आहे. मी हे जे रेकॉर्डिंग करतो आहे ते फार्म हाऊसच्या बाजूनं करतो आहे, फार्म हाऊसच्या जागेतून करतो आहे. आणि आज 4 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि आभाळ जे आहे ते एवढं मोठ्या प्रमाणात किंवा चांगलं वाढलेलं आलेलं आपल्याला बघायला मिळेल. तर हे आभाळ आज निश्चित आपल्याकडं पाणी करेल असा अंदाज आहे. आज 87% आणि उद्या परत 84% पाऊस दाखवते. तर आज 100% पाऊस पडायलाच पाहिजे असं वातावरण आहे. बघूया आता काय काय होतं आहे ते. आपल्याला 4च्या पुढं पावसाला सुरुवात झालेली बघायला मिळालं. तर हे सगळं वेदर ॲपचं आपल्याला जे अंदाज दाखवते ते खरा ठरेल. मित्रमंडळी, आभाळ भरपूर आलेलं आहे, भरगच्च भरलेलं आहे आणि हे आभाळ आपल्याला बघायला मिळते. काही ठिकाणी पाऊस चालू आहे आणि पाऊस चालू आहे ते सुद्धा बघायला मिळतं आहे. तर या ठिकाणी पाऊस किती कसा चालू आहे, मोठ्या प्रमाणात लांबपर्यंत जे आभाळ आहे तेही बघायला मिळते. आणि झूम करून बघू आपण शेवटपर्यंत काय परिस्थिती आहे ती. तर हा पाऊस फार लांबपर्यंत आहे, परंतु मला इथं झूम केल्यानंतर 10x झूम केल्यानंतर मला अगदी जवळ दिसतो आहे. तर हा पाऊस पडत असताना आपण हा व्हिडिओ करतो आहे. आणि आता मी 3.5x झूम कमी केलेला आहे. 2x आणि 1x आणि 0.6ला हे फार लांबपर्यंत आहे. तर असं लांबपर्यंतचा आभाळ आपल्याला झूम करून या ठिकाणी पाऊस पडत असताना बघायला मिळालेला आहे. काही ठिकाणी अतिशय चांगला पाऊस पडतो आहे. आमच्याकडे थोड्याच वेळात पावसाला सुरुवात होईल असं वातावरण आहे. मित्रमंडळी, आज ढग जे आलेले आहेत ते अतिशय वेगळ्या प्रकारचे ढग आलेले आहेत. आणि ढग पश्चिमेकडून म्हणजेच नैऋत्य बाजूकडून ईशान्येकडे वाहत आहेत. तर हे वाहणारे ढग जे आहेत हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील. आणि ढग कसे हलत आहेत किंवा कसे हळूहळू ईशान्येकडे किंवा पूर्वेकडे चाललेले आहेत
हे बघायला मिळतील. आणि या ठिकाणी आपल्याला हे ढग आहेत तर ते असे मस्तपैकी भरलेले आहेत, परंतु यांनी खरं तर पाऊस पडणं गरजेचं आहे. तर काही ठिकाणी पाऊस पडत असेल, काही ठिकाणी आज दुपारपासून पडायला सुरुवात झालेली आहे आणि असे हे ढग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील. तर हा पूर्ण ढगांचा भाग आहे तो आपण दाखवतोय आणि यातून कुठं नाही कुठंतरी पाऊस पडून चांगलं होईल हे निश्चित. तर असे हे जे ढग आहेत हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील. हळूहळू ढग जे आहेत ते वाहत चाललेले आहेत, वाऱ्याच्या वेगानं हे वाहत आहेत आणि वारं जे आहे ते या ठिकाणी आपल्याला या नारळाच्या झाडाच्या फांद्या हल्लेल्या बघायला मिळतील. त्यावरून लक्षात येईल की वारं कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे वाहत आहे. आणि खऱ्या अर्थानं या भागात पावसाला चांगली सुरुवात होईल असं वाटतंय. बरेच ढग परत भरून आलेले आहेत आणि हे निश्चितच पाऊस पडतील असं आहे. तर हे ढग आपण दाखवतोय आणि थोडंसं झूम आउट केलेलं आहे आणि हे ढग आपल्याला बघायला मिळतील. तर असे हे दिसणारे परत एकदा सगळं आभाळ भरून आलेलं आहे वरती आणि खालीसुद्धा. हे जे ढग आहेत ते भरून आलेले आहेत आणि आपल्याला असे हे ढग जे आहेत भरलेले बघायला मिळतील. आणि पाऊस भरपूर लवकर पडावा तरच सगळ्यांचं यात कल्याण होईल. आणि ह्या ढगांचा आपल्याला निश्चितच पाऊस पाडून उपयोग होईल असं वाटतंय. आणि एक पक्षी जो आहे तो उडत गेलेला आहे. पूर्वेकडच्या बाजूला दिसणारे हे जे ढग आहेत ते आपल्याला नवीन घराच्या वरून बघायला मिळत आहेत आणि हे ढग पूर्णपणे भरलेले आहेत. जे लक्षात येईल हे ढग जे आहेत तर ते पूर्ण भरलेले पक्ष्यांचा आवाज येतोय आणि असे काळे कुट्ट ढग आलेले आहेत. आणि निश्चितच कुठं नाही कुठंतरी हे पाऊस पडतील आणि त्याच पावसाची वाट सगळेच बघत आहेत किंवा या पावसाच्या प्रतीक्षेत सगळेच आहेत. तर आपल्याला हे ढग लवकरात लवकर पाऊस देतील ही अपेक्षा आपण आज करूया. आणि जर योगायोग असेल तर हे आज आपल्याला पाऊस दिल्यानंतर ते सुद्धा अनुभवायला मिळेल आपल्याला. आणि पाऊस पडला तर पावसाचंही मी रेकॉर्डिंग यात करणारच आहे. मित्रमंडळी, आज तारीख आहे 28 जून 2026 आणि रात्रीचे वाजलेले आहेत 8:27 आणि पावसाला झालेली आहे सुरुवात. तर असा हा पाऊस आपल्याला या ठिकाणी पडत असताना बघायला मिळतोय. आणि हा पाऊस असाच चालू राहावा. तर मगा जे ढग दाखवले होते सुरुवातीला तर ते ढग पुढं गेले होते आणि परत आता फिरून आलेत आणि पावसाला झालेली सुरुवात. तर असं हे वातावरण कंटिन्यू राहिलं तर जमिनीतली पाण्याची जी ओल आहे तीही वाढेल आणि कदाचित सतत पाऊस पडत राहिला तर जमिनीतली पाणी पातळी वाढेल. तर असा हा पाऊस मोठा पाऊस पडावा किंवा मोठ्या पावसाची जमिनीला गरज आहे. रात्रीचे 10:06 झालेले आहेत आणि सतत पाऊस चालू आहे. तर हे पडणाऱ्या पावसाचं जे आपल्याला दर्शन होते, आज सतत पाऊस चालू आहे आणि असाच रातभर पाऊस राहिला तर जमिनीतली पाणी पातळी निश्चित वाढेल आणि जमिनीतली ओलीही वाढेल.